आम्ही शेतामध्ये गेलो होतो फिरायला आणि इथे मोसंबीचं झाड होतं आणि बघा इथे ना छोटे छोटे मोसंबी लागलेले आहेत. एकदम छोटे छोटे आहेत, अजून काही ते मोठे झालेले नाहीत. एकदम छोटे मोसंबी आहे आणि यामध्ये लिंबूचं सुद्धा झाड आहे आणि लिंबूला काठी असल्यामुळे मी काठीला काही हात लावू शकत नाही. आणि छोटे छोटे लिंबू पण लागलेले आहेत तिथे झाडाला. आणि हे बघा वांग्याची वाडी आहे. वांगे लागलेले आहेत भरपूर सारे आणि हे होलसेल मार्केटमध्ये विकायला नेतात. खरं तर सांगू, हे वांगे भरतासारखे सुद्धा आहे, तिथे मोठे मोठे वांगे आहेत, बघून घ्या. हे मोठे वांगे आहेत भरपूर. ठीक आहे, याचं भरीत सुद्धा बनवलं जातं. आणि ह्या वाडीमध्ये भरपूर सारी म्हणजे चिचबिलची झाड सुद्धा आहे. हे बघा वर. आणि एक छोटंसं झाड आहे आंब्याचं. याला अजून आंबे लागलेले नाहीत. हे नेक्स्ट जेव्हा मोठं होईल तेव्हा याला लागेल आंबे. आता परत तुम्हाला दाखवते इथे गवाराचे झाड सुद्धा लागलेले आहे. आता गवाराचे झाड छोटे आहेत, एकदम छोटे आहेत, अजून त्याला गवार लागले नाही. इथे भेंडीचं झाड सुद्धा आहे. भेंडी पण बघा कशी भेंडी लागलेली आहे. छोट्याशा झाडाला छोटीशी भेंडी लागली आहे. जेव्हा ते मोठे होतील तेव्हा याला मस्त भेंडी लागतील. इथे बघा गवार सुद्धा लागलेली आहे. गवार आणि चवडीचे शेंगा सुद्धा आहेत बघा. भेंडी पण आहे इथे. भेंडी दिसत आहे. भेंडीचं झाड दाखवत आहे इथे. बघून घ्या किती मस्त भेंडी लागलेली आहे. आणि इथे चवडीचे शेंगाचे झाड सुद्धा आहे तिथे भरपूर. आता खरं तर लहान आहे चवडीच्या शेंगाचे झाड. मोठे झाल्यावर याला मस्त शेंगा लागते. तुम्ही पण ही भाजी खायला आणि मस्त भाजी बनवून खाऊ शकता शेंगांची. आणि आज शेतामध्ये खूप मस्त वाटते फिरायला. आता मी उन्हाच्या वेळेस इथे आलेली आहे शेतामध्ये. बघा इथे गवाराच्या शेंगाचे झाडं एकदम लागलेले आहेत. छोटे छोटे आहेत गवार, एकदम छोटीशी झाडं आहेत, एकदम आता लागलेले आहेत. हे अजून मोठे झाले तर याला मस्त गवाराच्या शेंगा पण लागतील. आता खूप लहान आहेत हे झाड. ह्या झाडाला अजून मोठं होऊ द्या आणि मोठं झाल्यावर मस्त गवाराच्या शेंगाची भाजी मिळेल खायला. खरं तर हे कुठे चला आपण आता बघूयात की लॉन आहे. हे आमचंच लॉन आहे बघा. ह्या लॉनवर मस्त एक झुला आहे. झुलावर मस्त निवांत मी बसून झुलत आहे. आणि इथे निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्त झुलताना मजा येते. मी लहान नाही आहे झुलायला, पण झुला असल्यामुळे मी थोडं झुलून बघते. चला पुढे बघूया आपण. इथे एक मस्त डस्टबिन आहे. हे डस्टबिन म्हणजे असा वेस्ट कचरा टाकण्यासाठी. आणि हे एक आहे चाफ्याचं झाड. या चाफ्याच्या झाडाला मस्त असे फूल पण लागलेले आहे. आणि चाफ्याच्या झाडाचं फूल मी तुम्हाला दाखवते. हे आहे पूर्ण लॉन. हे लॉन आमचं बघा किती सुंदर मस्त डेकोरेट केलेलं आहे. खूप सारे झाडं. हे बघा किती सुंदर मस्त असं लॉन आहे. चला मी खरं तर दाखवते आमच्या रानामध्ये. इथेच लॉनमध्येच आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडामध्ये हे आंबे चोरायला आले बघा. हे आंबे चोरत आहेत. नाही जी नाही, मी नाही चोरले. हे काही सांगते घर मालक आले होते इथे वावरात. मी खाली वारातून आली होती तर आंबे उचलले. मी काही चोरले वगैरे नाही. नाही मी आंबे, हे माझ्यावर खोटा आरोप लावत आहे. खोटा आरोप काही लावत नाही मी. हे आमच्या शेतात तुम्ही आंबे चोरून नेत आहेत. असे कसे आंबे चोरून नेत आहेत तुम्ही? आता हे जे आहे हे एक मटका आहे. याच्यामध्ये पशुपक्ष्यांसाठी मस्त पाणी भरून ठेवतो आम्ही. आणि ह्या पाण्यामध्ये पशुपक्षी पाणी पितात. इथले रानातले जे पण पशुपक्षी भरपूर सारे येतात ते पाणी पितात. पण खरं तर याच्यामध्ये आता माती ठेवलेली आहे. ही माती कोणत्या कामाची नाही, पण आता मी इथे येत नाही त्याच्यामुळे ते माती भरून ठेवलेली आहे. नाहीतर आधी पाणीच होतं त्यामध्ये. आता चला खरं तर तुम्हाला ना अजून भरपूर सारं खेळणं दाखवते लहान मुलांचं. इथे घसरपट्टीसुद्धा नवीन टाकण्यात आलेली आहे. प्लस इथे झुले बघा, छोट्या मुलांचे झुले आहे. या झुल्यावर मस्त निवांत लहान मुलं झुलू शकतात आणि झुलण्यात मस्त मजा येते. छोटे मुलं झुलू पण शकतात त्याच्यामध्ये बसून. मी छोटी होती तर मी पण याच्यामध्ये बसलेली आहे आणि झुललेली सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये बघा टायगर सुद्धा आहे. टायगर आहे हा खरं तर रिअल टायगर नाही आहे. हा एक डेकोरेटसाठी लॉन डेकोरेशनसाठी यूज केलेला टायगर आहे.
आमच्या शेतामध्ये मागच्या वेळेला झाडं लावली होती आणि ह्या झाडाला एकदम छोटी झाड आहे बघा, तरी पण इथे छोटी छोटी आंबी लागलेली आहेत. एकदा बघून घ्या किती छोटे आंबे आहेत. मिनिमम या झाडाला 4 ते 5 आंबे लागलेले आहेत आणि मागच्या वेळेला एकदम छोटी होती, आता पण छोटीच आहे, एवढी काही मोठी झालेली नाही आहे झाड, पण आंबे मात्र या झाडाला लागलेले आहेत. खरं तर तुम्ही पाहून घ्या. आणि सकाळच्या वेळेला मी इथे येऊन व्हिडिओ बनवत आहे आंब्याचा आणि याच्यामध्ये बाकीच्या दुसऱ्या झाडांची आंबे सुद्धा तोडलेली आहे. हे बघा इथे खूप मस्त आंबे दिसत आहेत आणि हे हिरवेगार आंबे आहेत. हे अजून पिकलेली नाही, हे कच्चे आंबे आहेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही या खायला मी तुम्हाला आंबे देऊ शकते. आमच्या रानामध्ये लागलेली होती त्याच आंब्याचा मी व्हिडिओ बनवून इथे टाकत आहे आणि याला तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब सुद्धा करा. तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग असेच दाखवणार.